नमस्कार. कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. सावंतवाडी नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण आता आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत शिंदेगडच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर. याच सोबत महिला उमेदवार नगरसेवकाच्या आहेत संजना पेडणेकर, तसेच बाबू कुडतरकर हे देखील या ठिकाणी आहेत. आपण पहिलं जाऊया नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर यांच्याकडे. मॅडम, कोकणला ब्रेकिंग मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. कशा प्रकारे तुम्हाला जनतेचा प्रतिसाद मिळतोय? आज तुम्ही प्रचारात उतरलाय. आम्ही गेले 4 दिवस प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. आज आम्ही प्रभाग नंबर 2 मध्ये करतो. माझ्यासोबत आमचे उमेदवार म्हणजे बाबू कुडतरकर साहेब आणि संजना पेडणेकर मॅडम ह्या दोघेही आहेत. आता आम्ही ज्या वेळीपासून प्रचाराला सुरुवात केली त्यावेळीपासून लोकांचा उत्स्फूर्त असा आम्हाला प्रतिसाद लाभलेला आहे आणि सगळीकडे उत्साही वातावरण आहे. त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. तुम्ही पहिल्यांदाच नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीत उतरलाय. तुमचं विजन असं काय की नगरपालिकेत मी नगराध्यक्ष बसल्यावर प्रथम याच्यावर एखादं काम किंवा तुमच्या डोक्यातलं विजन काय सांगा? सावंतवाडीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जरी मी नगराध्यक्ष ह्या पदाकरिता प्रथमच बसलेले असले तरीही गेले 40 वर्ष ते 50 वर्ष मी सावंतवाडीत आहे. लहानाची मोठी सावंतवाडीतच झालेली आहे. सावंतवाडीमध्ये होणारे बदल मी बघितलेले आहेत. आमचे माननीय आमदार दीपकभाई केसरकर यांनी जो शहराचा कायापालट केला हे मी बघितलेलं आहे आणि त्यामुळे आता मी बसल्यानंतर त्याचप्रमाणे मी करू शकत नाही, तेवढी जबाबदारी मी घेऊ शकत नाही, कारण त्यांचं कार्य थोर आहे. परंतु त्यामध्ये थोडाफार बदल करून तरी सर्वात प्रथम जे काय आमच्या सावंतवाडीचे प्रॉब्लेम्स आहेत त्याचा विचार करेन. एक कचऱ्याचा प्रश्न आहे, त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे, त्यानंतर महिलांच्या उद्योगासाठी काही ते थोडंफार काम करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर पाण्यासारखी जी नळाची योजना आहे त्यासाठी आमच्या बहिणी 57 कोटीचा निधी आणलेला आहे, त्याचं सुव्यवस्थापन कसं करायचं ह्या सर्व गोष्टींचा विचार करेन मी. एकंदरीत बघितलं तर तुम्ही म्हणताय जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. एका बाजूने आमदार दीपकभाईंचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे पाठबळ आहे, त्यांनी केलेला विकास आहे ह्याचाही तुम्हाला सपोर्ट आहे. काय वाटतं कितीचं लीड मिळेल तुम्हाला या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये? आम्ही सर्वजण जे आता तुम्ही बघतात आहात की माझ्याबरोबर किती जण फिरतात आहेत आणि असाच प्रतिसाद प्रत्येक प्रभाग मध्ये आम्हाला मिळत आहे. त्यामुळे साधारणपणे 2000च्या वर लीड मिळेल ह्याची मला खात्री आहे. आता बघितलं तर तुमच्या अपोजिट किंवा विरोधात राजघराण्याच्या श्रद्धा राणी आहेत, त्याचसोबत अन्नपूर्णा कोरगावकर आहेत, सीमा मटकर आहेत, काँग्रेसचे साक्षी वंजारी देखील आहेत. जवळपास 6 जणांमध्ये ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक होते. कसं काय यांचं तुम्ही आव्हान पेलणार आहात? मला असं आव्हान कोणाचंच वाटत नाही खरं सांगायचं तर. कारण काय असतं, सगळ्यांचेच भाव असून उपयोग नाही, तर प्रभाव पडला पाहिजे आणि सगळ्या दृष्टीने शिंदे गटाचे नगराध्यक्ष म्हणून जो माझा प्रभाव पडेल तो इतरांपेक्षा सरसच आहे जास्त. त्यामुळे मला आव्हान असंच नाही, जी माझ्यावर जबाबदारी येईल त्यानंतर ती समर्थपणे पेलून आपल्या सावंतवाडी शहराचा विकास करायचा एवढंच माझं ध्येय आहे. या होत्या आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲडव्होकेट नीता सावंत कविटकर. यांनी अनेक प्रश्नांना हात घातले की आपण प्रथम नगराध्यक्षाला कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रोजगारी असेल, अनेक प्रश्नांना आपण न्याय देईन अशा प्रकारचा विश्वास देखील यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. याच